प्रिय मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या या चॅनेलवर. माझं नाव दीपाली. मी अगदी तरुण, दिसायला सुंदर देखणी होते. पण मी एका ठिकाणी नोकरी करायचे. मी नोकरी केलेलं मात्र माझ्या नवऱ्याला अजिबात आवडायचं नाही. त्याला वाटायचं मी घरात बसून राहावं. ह्याच्यामुळेच माझं आणि माझ्या नवऱ्याच्यात नेहमी वाद होत असायचे. आमची नेहमी भांडण होत असायची. मी फक्त नावालाच बायको होते. मला हे पण समजलेलं की माझ्या व्यतिरिक्त नवऱ्याचं बाहेर कुठेतरी काहीतरी चालू आहे. मी सुरुवातीला लक्ष दिले नाही, मात्र रोज आमची भांडण होऊ लागली. त्यावेळेस नवऱ्याने मात्र घटस्फोटाचे कागद माझ्यासमोर ठेवला आणि म्हटला की आताच्या आत्ता घरातून चालती हो. मी खूपच रडले त्या दिवशी. संध्याकाळची वेळ होती. घरातून मी बाहेर आले आणि मी माझ्या माहेरी येऊ लागले. त्यावेळेसच आमच्या शेजारी एक तरुण राहायचा. खूप स्वभावाला चांगला होता आणि त्यावेळेस त्याने हे सगळं पाहिलं. तो मला म्हटला की वहिनी, तुम्ही अजिबात रडू नका. मी म्हटलं की भाऊजी, माझी एक मदत करा, मला माझ्या माहेरी घेऊन चाल. त्यावेळेस त्याने त्याची गाडी घेतली आणि मला माहेरी सोडायला घेऊन जाऊ लागला. त्याने मदत केली आणि मला माहेरी घेऊन येताना वाटेमध्येच आमच्यामध्ये काय घडलं, त्याने कसा आनंद घेतला आणि पुढे काय झालं, ती सगळी कथा आज मी तुम्हाला सांगणार आहे. पण त्याच्या आधी जर तुम्ही नवीन असाल आणि अजूनपर्यंत आपल्या या चॅनेलला लाईक सबस्क्राईब केलं नसेल तर आत्ता लगेच करा. चला तर मग कथेला सुरुवात करते. मित्रांनो, माझं नाव दीपाली. माझा स्वभाव खूपच अगदी बोलका आणि काहीतरी करण्याची माझ्यात खूप जिद्द होती. माझं शिक्षण पण चांगलं झालं होतं. लग्नाच्या 2-3 वर्ष मात्र मी घरीच असायचे. माझे दुसरा एक दीर होता, त्याचं पण लग्न झालं होतं. माझ्या घरची परिस्थिती म्हणजे माझ्या माहेरची लोक खूपच गरीब आणि माझ्या दुसरी जाऊ होती, तिच्या घरचे खूपच श्रीमंत होते. ज्या दिवसापासून माझ्या दिराचं लग्न झालं, माझ्या सासूबाई माझ्या संसारात नेहमी लुडबुड करत असायच्या. माझ्या नवऱ्याला माझ्या व्यतिरिक्त काही ना काही नेहमी सांगायची आणि घरात भांडण लावत असायची. मी मग नोकरी करू लागले. सुरुवातीला माझ्या नवऱ्याला पण मी नोकरी करते हे पसंत नव्हतं, पण हळूहळू मी नोकरी करू लागले आणि ह्याच्यात वेळ जायचा. मी सकाळी कामावर गेले की संध्याकाळी कामावरून घरी माघारी येत असायचे. कधीकधी स्वयंपाकाला संध्याकाळी उशीर व्हायचा, तर कधी वेळेवर रिक्षा नाही भेटली तर मला घरी यायला उशीर व्हायचा. माझा स्वभाव खूपच बोलका होता, त्यामुळे शेजापाजाऱ्यांची माझी चांगली मैत्री होती. मी नेहमी आसपासच्या लोकांना सगळ्यांना बोलत असायचे. त्याच्यातच माझ्या घराशेजारी एक तरुण राहायचा आणि त्याचं नाव समीर. तो नेहमी आमच्या घराकडे यायचा. मी एक दिवशी माझ्या सासूबाईला त्याच्या गाडीवर मी कामाला चालले होते. एका हॉस्पिटलमध्ये मी नर्स म्हणून काम करायचे. एक दिवशी खूप सकाळी उशीर झाला म्हणून मग मी त्याच्या गाडीवर जात होते. त्याच वेळेस माझ्या सासूबाई त्यांनी मला बाजारला जाताना लांबून कुठेतरी पाहिलं आणि माझ्या नवऱ्याला सांगितलं की तुझी बायको तर शेजारच्या गल्लीतल्या तरुण पोरांसोबत फिरते सगळ्या बाजारातून, दिवसभर कुठे जाते पहा. माझं तर मनी ध्यानी पण काही नव्हतं आणि त्याच वेळेस नेमका संध्याकाळी रिक्षा लवकर भेटली नाही कामावरून येताना. संध्याकाळी माझं काम 5ला सुटत असायचं, पण त्या दिवशी घरी अगदी 1-2 तास उशीर झाला. मी खूपच थकले होते. आलं की मात्र मी माझ्या बेडरूममध्ये गेले आणि आराम केला. त्यावेळेस वेळेस माझ्या सासूबाई दारातच बसल्या होत्या. माझे मालक पण बाहेरून आले. सासूबाईंनी त्याच वेळेस माझ्या नवऱ्याचे कान भरले आणि म्हटली की कुठं गेली होती विचार तिला. येऊन झोपली जणू काही खूप मोठ्या कामाला गेली होती. बघ, मी झोपेतून नुसतीच उठले होते, त्यामुळे खूपच माझी अवस्था वाईट होती. मग काय, माझ्या नवऱ्याने नको ते बोललं. मी त्या दिवशी खूप काही सहन केलं. असंच रोज होत असायचं अधूनमधून. मग मी शेजापाजाऱ्यांना सगळ्यांना बोलायचं बंद केलं होतं. माझ्या सासूबाई कधीकधी माझ्या माहेरच्या लोकांचं नाव घ्यायचे आणि त्यांना पण वाईट साईड बोलायचे. मला खूपच घाईवरून यायचं. हळूहळू मला पण ते अगदी राहत नव्हतं. एक समीरच होता ज्याला मी सगळं सांगत असायचे, पण माझ्या सासूबाई त्याच्यासोबत पण बोलून द्यायच्या नाहीत.
आणि तुम्ही खूपच गरीबडे, तुमच्यासोबत असंच व्हायला पाहिजे. तुला तर माहेरीच पाठवली पाहिजे, तिथंच राहण्याच्या लायकीची आहेस, अशा माझ्या सासूबाई म्हणायच्या. सुरुवातीला मी लक्ष देत नव्हते, मात्र रोजचं हेच होतं. मग काय, माझी एक गावामध्ये मैत्रीण होती, तिथेच मी नेहमी तिच्याकडे जाऊन बसत असायचे. तिच्यासोबत माझं चांगलं मैत्री होती, मी चांगली बोलायचे. त्यावेळेस तिने सांगितलं की अगं, तुझा नवरा तर कोणाला पण बोलतो. माझ्या नवऱ्याविषयी मला काही माहिती नव्हतं. त्यावेळेस माझ्या मैत्रिणीने सत्य सांगितलं की माझ्या नवऱ्याचं बाहेर कुठेतरी आहे. मी खूपच रडले. त्या दिवशी लक्षच लागत नव्हतं. मी 2 दिवस कामावर गेले नाही. नंतर विचार केला की एकटी बसून तर काय करणार. असंही माझा नवराच आणि माझ्या सासूबाई म्हणतात की सगळं आयतं खायला लागतं. म्हणून मग मी पण कामाला जाऊ लागले. एक दिवशी असेच हे खूपच पिऊन आले होते. तसे ते पेत नसायचे, आजकाल खूपच पिऊ लागले होते. आलं की त्यांनी माझ्यासमोर कागद ठेवला. मी म्हटलं की काहीतरी असेल महत्त्वाचं. ज्यावेळेस मी हातामध्ये घेतला त्यावेळेस मला समजलं की तो तर घटस्फोटाचा कागद होता. मी म्हटलं, हो हे काय? त्यावेळेस माझा नवरा म्हटला की तू वागाय नाही चांगली आणि मला आवडत पण नाही, तर मला तुझ्यासोबत राहायचं पण नाही. माझं मी कसा पण राहून जगेन. मी म्हटलं, हो असं काय करता? त्यावेळेस आमच्यात वाद झाला आणि मला त्यांनी घराच्या बाहेर काढलं. मी पण खूप विचार केला आणि शेवटी त्यांना घटस्फोटाच्या कागदपत्रावर सही केली. पुढच्या प्रोसेस पाहू असं मी म्हटलं. मी खूपच त्या दिवशी रडले होते. एकटीच घरातून बाहेर पडले. रडत रडत घरापासून खूप लांब आले. त्याच वेळेस समोरून तो माझा शेजारी असलेला तरुण, तो खूपच मला जीव लावायचा आणि त्याला माझं दुःख पाहवलं नाही. तो नेमका गाडी घेऊन तिथे आलेला दिसला. मला पाहताच माझ्या जवळ आला आणि वहिनी काय झालं हो, आणि अशा एवढ्या उशिरा? संध्याकाळचे 11 वाजलेत आणि कुठे चाललात? मी म्हटलं, हो कुठे नाही, मी त्याला काही सांगायचं नाही असं ठरवलेलं. तो म्हटला, का हो, घरचे काय म्हटले का तुम्हाला? चला बसा, आम्ही तुम्हाला घरी सोडतो, असं तो मला म्हटला. मी म्हटलं, नको नको, मी जायला निघाले. थांबा, मग घरी जाऊन विचारतो. हे ऐकल्यानंतर मी म्हटलं नको. त्याला मी सगळं सांगितलं सत्य. त्याला खूपच वाईट वाटलं. तुम्ही इथे राहू नका, तुम्ही तुमच्या माहेरी निघून जावा, असं म्हणून त्याने मला सल्ला दिला. मी म्हटलं, हो मला पण तसंच वाटते, बघू संध्याकाळी गाडी भेटते का आणि जाते मी, असं म्हणून जाऊ लागले. त्यावेळेस तो म्हटला की आता यावेळेस कुठली बस भेटणार आहे तुम्हाला? असं एक काम करा, बसा माझ्या गाडीवर, मी तुम्हाला घरी सोडतो तुमच्या. मी नकोच म्हणत होते, मात्र त्याने मला विनंती केली आणि मी तुमच्या माहेरी तुम्हाला घेऊन सोडतो असं म्हटलं. मग काय, मी पण त्याच्यासोबत जायला निघाले. सगळंच मी सांगत होते. मी तुम्हाला माहीत आहे ना कशी वागायला आहे. मित्रांनो, मी दिसायला खूपच सुंदर आणि मादक आहे. अगदी पाहिलं तरी कोणी पण सहज माझ्या प्रेमात पडेल आणि सहज माझ्यासाठी वेडपसं होईल अशी माझी सुंदरता. मात्र मी वागायला खूपच शांत स्वभावाची आणि तेवढी संस्कारी बाई. पण हे मात्र माझ्या मालकाला जरासुद्धा माहिती नव्हतं. त्याचा कधीच माझ्यावर विश्वास नव्हता. अर्थात माझ्या सासूबाईंना आणि नवऱ्याला फक्त पैसा महत्त्वाचा होता. पण ज्यावेळेस कोणी पण काय पण म्हणू लागलं त्यावेळेस माझ्या सासूबाईंनी माझ्या नवऱ्याचे कान भरले. मी समीरला सगळं काही सांगत होते. त्याला वाईट वाटत होतं. पण मी क्षणात विचार केला की हा समीर, हा तर किती माझ्यासाठी परका आहे, पण मला किती जीव लावतो, मला किती आपलेपणाने जवळ धरतो. माझ्या प्रत्येक सुखदुःखात तो नेहमी माझ्यासोबत असतो. त्याला माझं काय पडले, माझ्यापासून त्याला काय फायदा मिळणार आहे, तरी पण माझी तो कितीही मदत करतो असा मी विचार करत होते. पण क्षणात आलं की असंही काही न करता लोक मला तर नावं ठेवतच आहेत, मी एवढी चांगली वागून. मग थोडा मी पण आनंद घेतला. माझ्या मनासारखा तर कुठे काय बिघडलं. क्षणात माझ्या मनात आलं की समीर किती चांगला आहे, दिसायला पण किती देखणा दिसतो, आणि त्याला पण मी आवडत असेल का? पण मी स्वतःला सावरलं आणि असं काही बोलायचं नाही असा विचार केला. मग आम्ही रस्त्यात दोघंजणच होतो. संध्याकाळची वेळ होती. नकळत माझं मन पुन्हा त्याच्याकडे वळत होतं. हळूच मी थोडीशी त्याच्याजवळ गेले आणि त्याच्या खांद्यावर हात ठेवला. हळूहळू मला राहवत नव्हतं.
एक वेगळं सुख मला मिळत होतं. क्षणात माझ्यामधील ती बाई अगदी भावनिक होत होती. माझं पण आता खूप मन होऊ लागलं होतं. मी त्याला म्हटले की ऐक ना समीर. तो म्हटला की बोला. तुला एक गोष्ट बोलू का? तुला राग नाही येणार ना? तो म्हटला की काय? बोला ना. मला कशाचा राग येतोय तुमच्या? मी म्हटलं की खरं सांग, तुला मी आवडते का रे? हे ऐकताच त्याला काय बोलू तेच समजलं नाही. तो म्हटला काय? ऐकून पण न ऐकल्यासारखं त्याने केलं. मी म्हटलं तुला मी आवडते ना, कारण की रोज तू मला बोलतोस, पण मला कधीच तू समजलं नाही. त्यावेळेस तो म्हटला हो आवडता, पण आता काय करणार, मला पाहवत नाही तुमचं दुःख. मी म्हटलं की असंही माझ्या नवऱ्याला मी घटस्फोटच दिला आहे, पण मला असं वाटतं की अजून तुझं लग्न झालं नाही. तो अगदी दिसायला देखणा तरुण आहे, घरातील एकटा कमवत आहे. तो म्हटला की तुम्ही कोणाचा विचार नका करू, मला तुम्ही आवडता ना, मग बस. मला तर तुमच्यासोबत खूपच सुखाचे क्षण घालवायचे, कायम तुम्हाला प्रेमाने आणि सुखाने पाहायचं आहे. माझ्या मनात तुमच्याविषयी काही नाही. मी म्हटलं की मी पण असाच विचार करत होते, पण असंही माझं मन आता राहत नाही. मला पण वाटतं की तुझ्याकडून त्या सुंदर क्षणाचा मी आनंद घ्यावा. तो म्हटला म्हणजे? मी म्हटलं की थांबव ना गाडी बाजूला. असं म्हणताच त्याने बाजूला गाडी घेतली. संध्याकाळची वेळ, कोणीसुद्धा नव्हतं. तो म्हटला की काय म्हणताय? मी म्हटलं की मला तू खूप आवडतो आणि मला माझं मन शांत करशील का? माझी एकच इच्छा आहे, ती पूर्ण करशील का? तो म्हटला की तुम्ही नुसतं म्हणा, मी लगेच तयार आहे. मी थोडीच तुम्हाला नाही म्हणणार आहे. असं म्हणताच तो लगेच माझ्या जवळ आला. मी म्हटलं रे इथे. तो म्हटला जाऊ ना मग कुठेतरी. मी म्हटलं रे इथे कुठे जायचं, आणि बाहेर पण कुठे थांबू शकत नाही, कारण की आमच्या हे घरी फोन करणार माझ्या माहेरी आणि म्हणणार येली का नाही. त्यावेळेस तो म्हटला की जाऊ आतमध्ये कुठेतरी, मला इकडचं माहीत आहे, इकडं कोणीसुद्धा येत नाही. बाई गं, ते सगळं माळरान होतं, सगळं पटांगण, आणि इथे रात्रीच्या वेळेस कोणीसुद्धा येत नाही हे त्याला माहीत होतं. तो मला तिथेच घेऊन गेला, बाजूला गाडी लावली, आणि मग काय, त्याने मला जवळ घेतलं. मी घटस्फोट झालेली बाई आज मात्र ह्या शेजारच्या तरुणाच्या मिठीत होते. त्याने ओठावर टेकले आणि वेड्यासारखं मला सुख देऊ लागला. मला पण खूपच आनंद मिळू लागला. आज पहिल्यांदा सगळं दुःख विसरून मी कोणाच्या तरी एवढी जवळ होते. वेड्यासारखं तो मला सुख देऊ लागला. मी पण त्याला साथ देतच होते. अंधारात मात्र काही दिसत नव्हतं. डोळ्यापुढे फक्त तो आणि त्याचं प्रेमच दिसत होतं. तो मला सुंदर क्षणाचे सुंदर अनुभव देऊ लागला. मला पण खूपच सुख मिळू लागलं. मी म्हटलं थांबू नको. तो म्हटला की तुम्ही अशा भेटल्या तर रोज रोज मी तुमच्यावर प्रेम करेन. मी म्हटलं हो, आज मी तुझीच आहे. तुला जे करायचं आहे ते कर आणि आनंद घे. तो म्हटला की हो बाई गं, सुंदर क्षणाचे चांगलेच मला त्याने आनंद दिला आणि सुंदर क्षणाचे अनुभव दिले. रात्रभर तर नाही, मात्र काही वेळासाठी आम्ही सोबत राहिलो. त्याने मला नंतर माझ्या घरी सोडलं. मग काय, काही दिवसांनी माझा खरंच घटस्फोट झाला, आणि आता समीरकडेच मी आणि तो राहतो. तो मला रोज रात्री प्रेम करतो, जिथे भेटेल तिथे सुख देतो. तर कशी वाटली ही कथा ते नक्की कळवा, आणि नवीन असाल तर तुमच्या लाडक्या मैत्रिणीच्या चॅनलला लाईक सबस्क्राईब करायला विसरू नका.